डेल्टा प्लसनं देशाची चिंता वाढवली आहे। याचं सर्वात मोठं संकट महाराष्ट्रावर आहे। याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह 3 राज्यांना पत्र लिहिलंय। तातडीनं उपाययोजनेच्या सूचनाही दिल्यात। महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेत। रत्नागिरी, जळगावमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेत। कोरोनाच्या संकटानं राज्याला पुरतं जेरीस आणलं असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रात जीवघेण्या निपाहचे विषाणू आढळून आलेत। वटवाघुळांच्या 2 प्रजातींमध्ये हे विषाणू आढळल्याचा दावा पुण्यातील NIVच्या शास्त्रज्ञांनी केलाय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील गुहांमधील वटवाघळांमध्ये निपाहचे विषाणू आढळून आलेत। घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्सकडून बंद लिफाफ्यातील अहवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। मात्र या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 1 आठवड्याचा अवधी राज्य सरकारनं हायकोर्टाकडून मागितलाय। देशभरात रात्री 9 वाजेपर्यंत 52,83,723 लोकांचं लसीकरण करण्यात आलं। विशेष म्हणजे कालचा दिवस देशात विक्रमी लसीकरणाचा ठरला। देशात काल रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 82,70,212 लोकांचं लसीकरण करण्यात आलं होतं। लसीकरणाबाबत सुधारित गाईडलाईन्सच्या अंमलबजावणीला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळतोय। अमेरिकेच्या फायझर या लसीला भारतात मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। फायझर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी ही माहिती दिली। फायझरच्या कोरोनावरील लसीमध्ये सुमारे 90% इतकी प्रतिकार क्षमता असल्याचं सांगण्यात आलंय। आषाढी वारी दरम्यान पंढरपूरमध्ये जवळपास 8 दिवसांची संचारबंदी लागू होऊ शकते, तसा प्रस्ताव पोलीस विभागानं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलाय। कोरोनाचा धोका कायम आहे, अशात आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पंढरपूरसह आसपासच्या 10 गावांमध्ये 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदीचा प्रस्ताव देण्यात आलाय। कोरोनामुक्त गावात 10वी-12वीचे वर्ग सुरू करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला केल्या आहेत। मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त गावं जी झालेली आहेत आणि भविष्यातही कोरोनामुक्त राहण्याची खात्री देतील अशा गावातील 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू करता येतील का हे तपासून पाहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। सुप्रीम कोर्टानं CBSE आणि ICSE बोर्डांना दिलासा दिलाय। दोन्ही बोर्डांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्या आहेत। तसंच बोर्डांच्या मूल्यांकनाच्या निकाल फॉर्म्युलाला संमती दर्शवली आहे। त्यामुळे या दोन्ही बोर्डांच्या परीक्षा आता होणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झालंय। शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळालंय, तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान काँग्रेसकडे आलंय। समन्वय समिती बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला। इतर महामंडळांच्या नियुक्त्या 15 दिवसांत जाहीर होणार आहेत। या 3ही पक्षांना समसमान वाटप केलं जाणार आहे, तसंच अपक्षांनाही संधी मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहकारी बँकांवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला। या 3 बँकांना 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। यात मोगाविरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। गाडी आणि बंगले म्हणजे श्रीमंती नव्हे, तर ज्याला जास्त ऑक्सिजन मिळतो तो श्रीमंत। त्यामुळे जास्तीत जास्त झाडं लावा आणि ऑक्सिजन मिळवा, असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलंय। सांगली जिल्ह्यातील अग्रण धुळगाव इथं जैवविविधता प्रकल्पाच्या शुभारंभाला सयाजी शिंदे आले होते। या गावात 25 एकरमध्ये 16,000 झाडं लावण्यात येत आहेत। ठाण्यातल्या जव्हार तालुक्यातील 3 अनाथ मुलींना पुन्हा मायेचं घर लाभलंय। जव्हारमधल्या पिंपळशेत खारोंडा गावातील वीटभट्टी कामगार जीवन हंडवा यांनी गरिबीला कंटाळून 2 वर्षांपूर्वी पत्नीसह आत्महत्या केली होती। त्यामुळे पोरक्या झालेल्या या मुलींना शिवसेनेनं मातापित्यांची माया देत त्यांचं पालकत्व स्वीकारलंय। मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडला। यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं काळजी घ्यायला हवी, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी घेतलेली बैठक 3ऱ्या आघाडी संदर्भात नव्हती, असा दावा माजी खासदार माजिद मेमन यांनी केलाय। पवारांच्या घरी बैठक घेतली असली तरी बैठक राष्ट्रमंचचे अध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी बोलावल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच या बैठकीचं काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण दिल्याचं त्यांनी नमूद केलं।
खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे. नवनीत राणा यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र हायकोर्टानं रद्द केलं होतं. हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध नवनीत राणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे. हॉटेल घर स्वरूपात विदेशात संपत्ती कमावली आहे. ईडी आणि सीबीआयला त्याचे पुरावे देणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. सह्याद्री अतिथीगृहात आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे हजर होते. स्वबळाच्या भाषेत नवं काही नसल्याचं पटोले म्हणाले. तर प्रताप सरनाईकांच्या पत्रावर बैठकीत चर्चा झाली नाही. भाजपसोबत जाण्याच्या चर्चेत दम नाही असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. कोरोना आणि नव्या स्ट्रेनमुळे 2च दिवस पावसाळी अधिवेशन होणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय. तर विधानसभा अध्यक्षपदाबाबत नाराजी आहे, मात्र समन्वय चांगला आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले. विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2 दिवस घेण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 5 आणि 6 जुलैला अधिवेशन होणार आहे. केवळ 2 दिवसात जनतेचे प्रश्न कसे मांडणार असा सवाल फडणवीसांनी केलाय. 3 पक्षांच्या भानगडीत जनतेचा बळी का देताय असा सवालही त्यांनी केला. दारूचं नवी लायसन्स द्यायचा राज्य सरकार घाट घालत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नगरच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असणार आहेत. मुंबईत दोन्ही पक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज दुपारी याबाबत एक बैठक पार पडली. बैठकीला नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे स्थानिक नेते तसंच दोन्ही पक्षांचे काही नगरसेवक उपस्थित होते. नगर महापौर पदाच्या निवडणुकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार असेल आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे असं ठरलंय. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. तर ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. विनोद पाटलांनी याआधीच पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा समाजात 2 गट पडलेत. खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाची मूठ बांधून मूक आंदोलन सुरू केलंय. तर संभाजीराजेंच्या भूमिकेला अखिल भारतीय छावा संघटनेनं विरोध केलाय. खासदारकी आमदारकी मिळवणारेच भविष्यातील राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मूक आंदोलन करत असल्याचा आरोप छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांनी केलाय. तसंच भविष्यात उग्र आंदोलनाचा इशाराही दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. शहरातील ताराराणी चौक इथं सुमारे 1.5 तास हे आंदोलन करण्यात आलं. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला वेळ देत मूक मोर्चा आंदोलन स्थगित केलंय. दुसरीकडे कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्यासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंगेश साबळे आणि गणेश उगले अशी या दोघांची नावं आहेत. तसंच त्यांचे काही सहकारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू करणार होते. आंदोलन सुरू करण्याआधीच सिटी चौक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि समन्वय समितीतर्फे 25 जून रोजी मुंबईत गोलमेज परिषद होणार आहे. या गोलमेज परिषदेच्या तयारीसाठी समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक राज्यभर फिरून गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन करतायत. ते आज लातूर दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाच्या रद्द झालेल्या जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक वादात अडकली आहे. राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर जिल्हा परिषद आणि 37 पंचायत समित्यांमधील रिक्त जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक होईल. त्यासाठी 19 जुलैला मतदान आणि 20 जुलैला मतमोजणी होईल. मात्र निवडणूक रद्द करण्याबाबत राज्य सरकार निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं औरंगाबादमध्ये ओबीसी समाजानं आक्रोश आंदोलन केलं. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळालं पाहिजे, पुन्हा ओबीसी समाजाची जनगणना व्हावी अशा आंदोलकांच्या मागण्या होत्या. औरंगाबादच्या आकाशवाणी चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
चंद्रपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात कामगाराच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला। रुग्णवाहिकेत कामगाराचा शव तसंच ठेवत वारसांना नोकरी आणि नुकसान भरपाई रकमेसाठी कामगारांनी आंदोलन पुकारलं। कंत्राटी कामगार ईश्वर खिलारकर याचा 10 जून रोजी कामावर असताना मृत्यू झाला। मात्र कंपनी प्रशासनानं उपचाराच्या रकमेसह इतर सर्व सुविधा देण्यास नकार दिल्यानं कामगार संतापले। आरोग्य सेविकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी बीडमधील अंबाजोगाईत महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यात या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज केला होता। त्याचा निषेध म्हणून अंबाजोगाईत मोर्चा काढण्यात आला। कोरोना काळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली। मात्र प्रशासनानं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं वाशिमच्या शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी लाक्षणिक बंद पुकारलाय। मागण्या मान्य न झाल्यास 25 जूनपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं दिलाय। अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये करण्यासाठी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाणून बुजून नगर परिषदेचा प्रस्ताव अडवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू झालंय। नवी मुंबई पोलीस आणि प्रकल्पग्रस्त यांच्या झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसून प्रकल्पग्रस्त 24 जून रोजी होणाऱ्या आंदोलनावर ठाम आहेत। कोविडमुळे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे, तरी आंदोलनकर्ते मात्र सिडको भवनाजवळ आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे। 100 कोटी वसुली प्रकरणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी सचिन वाझेनं वेळ मागितलाय। तळोजा न्यायालयात न्यायमूर्ती चांदीवाल आयोगापुढे सचिन वाझेला हजर करण्यात आलं। म्हणणं सविस्तर मांडायचं असल्याचं सचिन वाझेनं आयोगाला सांगितलं। त्यावर 5 जुलैला सचिन वाझेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुभा न्यायमूर्ती चांदीवाल आयोगानं दिली आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव इथं विद्युत वितरण कंपनीच्या वायरमनला मारहाण करण्यात आली। लखीचंद राठोड यांना 5 जणांनी राहत्या घरात घुसून मारहाण केली। थकीत लाईट बिल भरलं नाही म्हणून सर्व्हिस वायर कापल्याच्या रागातून 5 जणांनी हे कृत्य केलं। यापैकी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या मारहाणीत राठोड यांना गंभीर दुखापत झाली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलातील रजाक मोहम्मद मणेरी या पोलीस शिपायानं आत्महत्या केली। रजाकनं आत्महत्येपूर्वी सॉरी मॉम असं चिठ्ठीत लिहून नस कापून गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलंय। भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये हा पोलीस शिपाई कार्यरत होता। कालपासून तो फोन उचलत नसल्यानं त्याचे नातेवाईक तो राहत असलेल्या किकवी या गावी आले असता हा सगळा प्रकार लक्षात आला। नागपूर जिल्ह्यातल्या वाकीमध्ये 4 तरुणांचा कन्हान नदीच्या डोहात बुडून मृत्यू झालाय। नागपूरमधले 8 तरुण फिरायला गेले होते। वाकीमध्ये पोहोचल्यानंतर 4 तरुण पोहण्यासाठी कन्हान नदीत उतरले, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले। त्यांच्या मित्रांनी वाचवण्यासाठी आरडाओरड केली, मात्र पाण्यात उतरलेले 4ही मित्र बुडाले। गुरे चालण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला। गोंदियामधील गोरेगाव तालुक्यातील हिरापूर इथली ही घटना आहे। 10 वर्षांचा सागर खेमराज धुर्वे आणि 40 वर्षांच्या वच्छला खेमराज धुर्वे नेहमीप्रमाणे गुरे चारायला गेले होते। तिथं तलावात पाय घसरून मुलगा पडला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई सुद्धा तलावात उतरली आणि यातच दोघांचा मृत्यू झाला। गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉल धबधबा पावसामुळे ओसंडून वाहू लागलाय। कोरोनामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी खुला नाही। इथल्या पर्यटनावर स्थानिकांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र तो सुद्धा बंद झाल्यानं नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे धबधबा पर्यटनासाठी खुला करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। नागपूरमधला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांच्या सफारीसाठी आजपासून सुरू झालंय। विशेष म्हणजे पहिल्या सफारीतच राजकुमार वाघानं पर्यटकांना दर्शन दिलं। पहिल्याच दिवशी 150 सफारी बुक झाल्या। पर्यटकांचा इथल्या सफारीला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही पुण्यातल्या शिरूर तालुक्यात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली। टाकळी हाजी इथल्या निवोज कुंडाजवळ ही बेकायदा शर्यत झाली। याविरोधात टाकळी हाजी गावचे उपसरपंच तुकाराम उसाळी यांच्यासह अनेकांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उच्च न्यायालयाच्या आदेशासह कोरोना नियमांचंही यात उल्लंघन करण्यात आलंय। उत्तर प्रदेशातल्या लखनौ शहरात भर रस्त्यात भला मोठा खड्डा पडला। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची निवासस्थानं असलेल्या भागातला हा रस्ता आहे। जवळपास 10 ते 12 फूट लांब आणि 5 फूट खोल असा हा खड्डा आहे।
त्यामुळे पार्क रोडची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या मार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. डोंबिवलीच्या आयरे गावात रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या 105 घरांवर रेल्वेनं कारवाई केली. मध्य रेल्वेच्या महत्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासाठी अडचण ठरलेल्या घरांवर कारवाई झाली. या प्रकल्पासाठी 273 घरं बाधित ठरत आहेत. त्यापैकी 105 जणांना रोख मोबदला देण्यात आला. त्यातल्या 73 घरांवर हातोडा पडला. जून हा चित्रपट 30 जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहृद गोडबोले यांना केलं असून शाल्मली खोलगडेनं पहिल्यांदाच या सिनेमासाठी संगीतकाराची भूमिका वठवली आहे. समांतर या वेब सिरीजचा पुढचा भाग 1 जुलैपासून भेटीला येतोय. यात पुन्हा एकदा स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार आहे. नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांच्या भूमिकाही आहेत. नुकताच समांतर 2 वेब सिरीजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे या भागाचीही उत्सुकता वाढली आहे. पैशांचा पाऊस पडलाय. आकाशवाणी सापडलाय. या डायऱ्यांमध्ये कर्म आहे माझं, जे तुझं नशीब आहे. पण त्याआधी तुला माझ्या काही अटी ते मान्य करावे लागतील. फक्त एक पान. उद्याचं भविष्य आज रात्री. पण एक गोष्ट किल्ले रायगडावर उद्या शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतोय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रायगडची नाकाबंदी केली आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शीघ्र कृती दल पथकही सज्ज ठेवण्यात आले. कोरोनामुळे केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यास प्रशासनानं परवानगी दिली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला येवला तालुक्यात 2 ते 3 दिवस पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांची पेरणी केली. मात्र आता पावसानं पाठ फिरवल्यामुळे येवला तालुक्यातील जवळपास 20,000 हेक्टर क्षेत्रावर पीक पावसाअभावी जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहील. अमरावती कृषी कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. गेल्या वर्षी खरीप हंगामातल्या नुकसानाची भरपाई अजूनही दिलेली नाही. विम्याच्या मागणीसाठी दर्यापूर आणि तिलोरी भागातील संतप्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. विमा रक्कम मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 27 दिवसांमध्ये कांद्याची 11,70,000 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली. त्यामुळे जवळपास 180 कोटी रुपयांची उलाढाल झाली. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी बाजारभावात 700 रुपयांची वाढही झाली. सध्या कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर आहेत. त्यामुळे कांद्याची योग्य प्रतवारी करून बाजारात विक्रीला आणावा असं आवाहन बाजार समितीनं केलंय. कॉटन किंग प्रस्तुत महाराष्ट्र सुपरफास्ट. प्रस्तुत करता कॉटन किंग व्हाइट वेस्ट. वाइडेस्ट रेंज ऑफ व्हाइट्स इन 100% कॉटन. बातमी मागची बातमी म्हणजे